मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा. कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे. कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215. पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात आयोजित एकदिवसीय मोफत कृत्रिम अवयव शिबिराला दिव्यांग बांधवांनी उत्साहानं प्रतिसाद दिला. या शिबिरात 80हून अधिक लाभार्थ्यांना कृत्रिम हात, पाय आणि कॅलिपर्स यांचं मोजमाप करून तात्काळ विनामूल्य वितरण केलं गेलं. तर या शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे दिव्यांगांचा वेळ, खर्च आणि मानसिक ताण कमी झाला. डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर, एलिम्को कानपूर आणि SR ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं हे शिबिर पार पडलंय. या शिबिराचं उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान दराडे यांच्या हस्ते झालं. तर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन दरंदले, SR ट्रस्टचे संचालक डॉक्टर रुपेश जाधव, डॉक्टर SS सुमले, बंडू पाटील बोरुडे, अपंग प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोक खेडकर, शहराध्यक्ष हुमायून आतार, दशरथ हंडाळ, नवोदय ग्रामीण संस्थेच्या अध्यक्ष अनिता निराळी, सचिव ज्योती तरवडे, बालगृहाचे मुख्याध्यापक सचिन तरवडे यांची उपस्थिती होती. सरकारच्या योजना असतील, दवाखाने असतील किंवा सरकारचे जे काही संस्था असतील याच्यावर कायम आपण टीका करत असतो. परंतु खूप चांगले कामं पण ह्या माध्यमातून, ह्या संस्थेच्या माध्यमातून चालू असतात की जे आज या ठिकाणी आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं की दिव्यांगासाठी पूर्वी हे हात पाय हे कृत्रिमरित्या जोडायचं म्हणजे फार दिव्य काम होतं की म्हणजे पुण्याला, मुंबईला कुठेतरी जायचं आणि ते पण ते व्यवस्थित होईल का नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं की सामान्य कुटुंबाला ते परवडेल का नाही. म्हणजे सामान्यातल्या सामान्य माणसाला हे परवडण्याचं परवडत नव्हतं. परंतु आज सरकारने विविध योजनेतून आज अगदी तळागाळातल्या माणसाला सुद्धा, दिव्यांगाला सुद्धा ह्या सगळ्या योजनेचा लाभ घेऊन आपल्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचा क्षण ह्या सगळ्या मंडळी आपल्याला देत आहेत. मी पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. सगळ्यांनी जवळपास 8 दिवसांपासून ह्या कार्यक्रमाला रूप यावं आणि लोकांना जास्तीत जास्त या कॅम्पचा फायदा व्हावा यासाठी प्रयत्न करत आहोत आम्ही. ऐन वेळेस पाऊस जरी आला तरी व्यवस्था कुठे करायची वगैरे इथपर्यंत आम्ही प्लॅनिंग सगळं करून ठेवलेलं आहे. बाहेर व्यवस्था अतिशय सुंदर करण्यात आलेली होती, परंतु वरुणराजाने कृपा केल्यामुळं थोडा आपला कार्यक्रम आतमध्ये घेण्याची गरज पडली. आता जागा एवढी आपल्याकडे आहे, मागच्या बाजूला मशिनरी वगैरे लावलेली आहे, तिथे तुम्हाला ते तुमचे जे काही पाय, हात वगैरे आहेत ते बनवून मिळणार आहेत. तर हा कार्यक्रम जिल्हा दिव्यांग पुनर्वसन संस्था केंद्र आणि आपली जी ही यावेळी उदार झालेली संस्था आहे एलिम्को, तर ह्या एलिम्को संस्थेने यावेळी आपल्याला हे सर्व अवयव स्वतः इथे येऊन सगळी मशिनरी आणून बनवून लगेच ताब्यात देण्याची आणि उपयोगात येतोय का नाही व्यवस्थित इतकं सरांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे परत त्याची सांगण्याची गरज वाटत नाही मला. तर हा कार्यक्रम माझ्या अनुभवामध्ये पहिल्यांदाच आपल्या या उपजिल्हा रुग्णालयामध्ये घेण्यात येत आहे. तर हा कार्यक्रम अतिशय सक्सेसफुल व्हावा अशी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. सर्व लोकांच्या प्रयत्नांना सुद्धा मी त्यांचं कौतुक करतो. एलिम्को कानपूरच्या तज्ज्ञांनी प्रत्येक लाभार्थ्याचे मोजमाप घेऊन त्यांच्या गरजेनुसार कृत्रिम अवयव तयार केले आणि तात्काळ प्रत्यारोपण केलं. याशिवाय काहींना वॉकर, काठी, शूज आणि कॅलिपर्सही दिले गेले. शिबिर यशस्वी करण्यासाठी महेश अडसूळ, दिनेश गरड, धोंडीबा नवघरे, अतुल धुमाळ, मुस्ताफ शेख, अतुल ससे, ज्ञानदेव शिरसाट, बापू गायकवाड, गौरव खताळ, भारत बर्डे, स्नेहल निराळी यांनी मोलाचं योगदान दिलं. एक्सपर्ट टीम आहे, ते खूप चांगलं काम करतील. फक्त तुम्ही तिथे घाई नको करा. कारण आजच्या पहिले कसा कॅम्प होता की पहिले लोक यायचे,
मेजरमेंट घ्यायचे तुमचे, नंतर 6 महिन्यानंतर वाटप व्हायचे, नंतर काही टेक्निकल कारणामुळे ते फिट व्हायचे नाही. आता तसं काही नाही. आपली लॅब इथं आलेली आहे. लॅबमध्ये सगळे लोक एक्सपर्ट आहे. तुम्हाला काही त्रास झाला चालून बघा, घालून बघा, काही त्रास झाला त्याला सांगा की असा त्रास होते मला, ते लगेच तुमचं वेगळं करून देतील असून किंवा त्याला रिपेअर करून देते वाटेवर जे काही आहे. तर असा हा कार्यक्रम आहे. आपण शेवटच्या पेशंट पर्यंत, असं टायमिंग आपला काही फिक्स नाही की 9 ते 10 केले पाहिजे की 5 ते 6 केले पाहिजे. शेवटचा पेशंट होईपर्यंत की रात्री 9 वाजले तरी आम्ही थांबणार आहे इथे. ठीक आहे. तर सगळे घाई नको करा. आपले जे डॉक्युमेंट आहे, आपल्याला लागणारे डॉक्युमेंट, ते म्हणजे सगळ्यात पहिले तुमचं UDID कार्ड. ज्यांनी UDID कार्ड काढलेलं नसेल आता पण त्यांनी ऑनलाईन मध्ये जाऊन UDID कार्ड काढून घ्या. नंतर आहे तुमचं आधार कार्ड, नंतर रेशन कार्ड. रेशन कार्ड एखाद्या वेळेस कोणाकडे नसेल तर मी ऍडजस्ट करतो, पण कंपल्सरी आहेत. ठीक आहे. त्या तिन्ही गोष्टी घेऊन या, एका लाईनीने या. आमच्याकडून टोकन दिला जाईल तुम्हाला. टोकन घेतल्यानंतर मागे आपली लॅब आहे, त्या लॅबमध्ये तुम्ही टोकन दाखवा, पाय घ्या. प्रास्ताविक आदिनाथ शिरसाट यांनी केलं तर सूत्रसंचालन आप्पासाहेब गायकवाड यांनी करून सर्वांचे आभार नितेश मेघनार यांनी मानले. अमोल कांकरी यासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी. गेल्या 20 वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. चादर, बेडशीट्स, ब्लँकेट्स, पिलो कव्हर्स, पडद्याचे कापड, असं सर्व काही राजपालमध्ये. म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच, राजपाल. हो ना? राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.